अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन उद्धवराव नवले यांनी सहपत्नीक उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय हालचालींना वेग दिला आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधून सपना नवले यांनी अनुसूचित जाती राखीव जागेसाठी तर प्रभाग क्रमांक 18 मधून अश्विन नवले यांनी सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल केला आहे। दोघांनाही अद्याप अधिकृत AB फॉर्म मिळालेला नाही। सायंकाळपर्यंत महायुती होते की चर्चा फिसकटते याकडे सर्वांचे लक्ष आहे। प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरल्याचे अश्विन नवले यांनी सांगितले। आज याच्या अगोदर सुद्धा तुमच्या प्रभागातील जनतेने आम्हाला आशीर्वाद देऊन माझी पत्नी सपना नवले भरघोस मताने निवडून दिलं होतं आणि यावेळेस सुद्धा उमेदवारी म्हणून आपण उभं राहावं असं प्रभागातील अनेक लोकांच्या इच्छा होत्या आणि त्यासोबत प्रभागातील अनेक लोकांनी हेही सांगितलं की दादा तुम्ही सुद्धा यावेळेस वहिनीसोबत प्रभागामध्ये 4 प्रभाग असल्यामुळे उभं राहावं। आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि माननीय शिंदे साहेबांचं काम हे जे जनतेला आवडते ते लोकात मिसळून लोकांचं काम करणं, त्याच पद्धतीने आम्ही समोर लोकात मिसळून लोकांची कामं करू। जनता निश्चितच आम्हाला आशीर्वाद देईल आणि अकोला महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल। तुम्हाला AB फॉर्म भेटला का? AB फॉर्म आज किंवा उद्या जे संजय राठोड साहेब मंत्री साहेब आहेत ते घेऊन येतील आणि तेच सगळ्या उमेदवारांचं कोणाला कसं काय डिसिजन घेतील। महायुतीची जागा वाटपाची काय? महायुतीची बैठक आमची काल सकाळी भारतीय जनता पार्टी सोबत झाली, संध्याकाळी राष्ट्रसोबत झाली। आज 4 वाजता संजय राठोड साहेब आल्यावर त्याच्यावर जो निर्णय आहे ते घेतील काय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।